गीतरत्न अध्याय 5 हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे. मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत. मी आपले मधुने थबथबलेले पोळे खाल्ले आहे. मी दुग्ध व द्राक्षारस ही सेविली आहेत. मित्र हो, खा. प्रियजन हो, प्या. मनमुराद प्या. मी निद्रिस्त आहे, तरी माझे मन जागृत आहे. ऐका, माझा वल्लभ दार ठोकीत आहे. त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे. तो म्हणतो, माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड. माझे डोके दवाने थबथबले आहे. माझी झुलपे रात्रीच्या दहिवर बिंदूंनी भरून गेली आहेत. मी पेहराव उतरिला आहे, तो पुन्हा कसा लेऊ? मी पाय धुतले आहेत, ते पुन्हा कसे मळवू? माझ्या वल्लभाने झरोक्यातून आपला हात आत घातला, तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले. मी आपल्या वल्लभासाठी दार उघडायला उठले, तेव्हा अडसराच्या मुठीवरील गंधरस माझ्या हातास लागला. माझ्या बोटांवरून त्याचा द्रव ठिबकला. मी आपल्या वल्लभासाठी दार उघडिले आणि पाहते तो निघून गेला होता. तो बोलत होता, तेव्हा माझा जीव ठिकाणावर नव्हता. मी त्याचा शोध केला, पण तो सापडला नाही. मी त्याला हाका मारिल्या, पण त्याने उत्तर दिले नाही. नगरात फिरणारे जागले मला भेटले. त्यांनी मला मार देऊन घायाळ केले. तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला. यरुशलेमाच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालून विनंती करीते की माझा वल्लभ तुम्हास आढळला तर त्याला सांगा, मला प्रेमज्वर लागला आहे. स्त्रियातल्या परमसुंदरी, तुझ्या वल्लभात इतराहून अधिक ते काय आहे? तू आम्हास शपथ घालितेस, तर तुझ्या वल्लभात इतराहून अधिक ते काय आहे? माझा वल्लभ गोरापान व लालबुंद आहे. तो लाखात मोहरा आहे. त्याचे शिर बावनकशी सोन्यासारखे आहे. त्याची झुलपे कुरळी व डोम कावळ्यासारखी काळी कुळकुळीत आहेत. त्याचे डोळे ओढ्याच्या काठांवरील होल्यांसारखे आहेत. ते दुधात डुंबत असून नीट जडलेले आहेत. त्याचे गाल सुगंधोत्पादक वनस्पतीचे ताटवे आहेत. त्याचे ओठ कमलांप्रमाणे असून त्यातून गंधरस स्त्रवतो. त्याचे हात पुष्परागाने खचलेल्या सुवर्ण नलिकाच होत. त्याचे पोट नीलमणी जडलेल्या हस्तिदंत फलकासारखे आहे. त्याचे पाय सुवर्णाच्या कोंदणात बसविलेल्या संगमरवरी स्तंभांसारखे आहेत. त्याचा बांधा लबानोनासारखा आहे. तो गंधसरूसारखा उमदा आहे. त्याची वाणी परममधुर आहे. तो सर्वस्वी मनोहर आहे. यरुशलेमाच्या कन्यांनो, माझा वल्लभ, माझा सखा असा आहे.